नाशकातला ज्योतिषी बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. अशोक खरातच्या अटकेनंतर अंधाऱ्यांचे चाकणकरांवर आरोप. खरातनं स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक. अजित पवारांच्या अपघातासंदर्भातील फडणवीसांचं शहांना पत्र. फडणवीसांनी शहांना 6 मार्चला लिहिलेलं पत्र समोर. अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीची मुख्यमंत्र्यांची मागणी. महापौर रितू तावडेंना दिलासा नाही. शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्त अर्ज मुंबई सेशन कोर्टानं फेटाळला. ऍसिड हल्ल्यासंदर्भात वेगळ्या कायद्याची आवश्यकता. आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची प्रतिक्रिया. इराणचा एकाच वेळेस अनेक ड्रोन्सनं दुबईवर हल्ला. यूएईच्या एअर डिफेन्स सिस्टमनं ड्रोन्सचा मार्ग रोखला. ड्रोन्सना हवेतच रोखल्यावर अनेक भागात स्फोटांचे आवाज. इराणचे 2 वरिष्ठ अधिकारी ठार. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा. इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लाजिजानीसह जनरल गुलाम रझा सोलेम ठार झाल्याचा दावा. ट्रम्प यांची आगपाखड. नाटो मित्रदेशांनी मदत न केल्यामुळे झाले संतप्त. अमेरिकेचे दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांचा राजीनामा. तो कमकुवत होता. बरं झालं राजीनामा दिला. ट्रम्प यांची बोचरी प्रतिक्रिया. खामेनी रशियामध्ये उपचार घेतोय. इराणी राजदूतानं केला खुलासा. एलपीजीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी. केंद्राच्या हमीनंतर नागपूर खंडपीठातील याचिका निकाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना. केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. निवडणूक जाहीर झाल्यानंतर समितीची पहिलीच बैठक. SIR मोहिमेला भाजपाकडून वेग. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये कार्यशाळा. महाराष्ट्रात 2002 साली झालेल्या SIRचा संदर्भ घेतला जाणार. भंडारा MIDC परिसरातल्या सिलेंडर गोदामावर धाड. पुरवठा विभागाच्या कारवाईत 57 सिलेंडर जप्त. पिरॅमिड गॅस एजन्सीचं गोदाम सील. अकोल्यामध्ये ठाकरे गटाचे 6 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेत. अकोल्यामध्ये ठाकरे गटाकडे उरले फक्त 2 नगरसेवक. शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी झाला पक्षप्रवेश. नागपुरातील वीज केंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी. साखरखेडा कोराडी थर्मल पॉवर स्टेशनच्या ठिकाणी धमकीचे ईमेल. ड्रोनद्वारे सायनाइड हल्ला करण्याची धमकी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ भीषण अपघात. कंटेनरनं दिला कारला जोरदार धडक. 5 गाड्यांच्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू. विरारमध्ये बेकायदेशीर मानवी बिर्याची साठवणूक. प्रकरणाचं मुंबई दिल्ली कनेक्शन असल्याची माहिती. वैद्यकीय उपकरणांच्या नावाखाली सुरू होती साठवणूक. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव 3 दिवस बंद. गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त कांदा लिलाव बंद. बाजार समितीमध्ये कोट्यवधींची उलाढाल बंद. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी. 12 डब्यांच्या लोकल आता 15 डब्यांच्या. 19 मार्चपासून 15 डब्यांच्या लोकल धावणार. नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार. शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार. 90 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ. आणि बद्रीनाथ केदारनाथ मंदिरात प्रवेशासाठी सारा अली खानला प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार. गैरहिंदूंना हिंदू धर्मावरील श्रद्धेचं प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार. समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदीचं अजब फर्मान.